नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावन ब्लॉग 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी आपल्याकडे भला मोठा कापा फणस फोडलेला आणि भरपूर असे गरे आपण खाल्ले आणि अर्ध्या फणसाचे गरे काढून ठेवलेले आहेत. हे पहा, छान असे गरे आहेत, एकदम असे रसरशीत गरे आहेत आणि हे काप्या फणसाचे गरे आहेत आणि ह्या गऱ्यापासून आज आपण पारंपरिक पदार्थ बनवूया. त्याचं नाव आहे फणसाच्या गऱ्यांचे द्रोण. चला तर मग पूर्वतयारी करून घेऊ. पूर्वतयारी म्हणजे अगोदर नारळ फोडून घेऊया. एक नारळ घेतलेला आहे, तो सोलून घेऊया. छान असा नारळ सोलून फोडून घेतलेला आहे. हा पहा, फणसाचे द्रोण बनवण्यासाठी फणसाची पानं काढून घेऊया. अशी काढायची, अशी मोठी मोठी पानं काढायची. छान अशी फणसाची पानं धुवून घेऊया. अशी स्वच्छ धुवायची. माडाची झावळं आहेत, यांना तुडतं पण म्हणतात. ह्याचे दोन अशी तुडत्या काढायच्या ह्या आणि त्याचे असे हिर काढायचे. मग ते द्रोणांना असे लावायला टूथपिक पण तुम्ही वापरू शकता किंवा हे हिर पण वापरू शकता. असे छोटे छोटे तुकडे बनवायचे ह्या हिरांचे, टूथपिक सारखे. फणसाचे गरे आहेत ना, त्यातील आठळ्या अशा काढायच्या. आठळ्या म्हणतात, फणसाच्या बिया म्हणतात. काढलेल्या फणसाचे गरे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मस्त अशी पेस्ट बनवूया. छान अशी मिक्सरमध्ये पेस्ट बनवलेली आहे. आणि आता राहिलेले गरे आहेत ना, त्यांचे छोटे छोटे तुकडे बनवूया. एक वाटी गऱ्यांचे तुकडे करून बारीक घेतलेले आहेत, ते वाटीमध्ये काढून घेऊया. फोडलेला नारळ खोवून घेऊया. नारळाच्या दोन्ही वाट्या खोवून घेतलेल्या आहेत आणि अशा खोवायच्या. एकदम काळं वगैरे काढायचं नाही, एवढं खोवायचं. पूर्वतयारी तर झालेली आहे आणि आता सारण बनवूया. सारणासाठी एक वाटी बारीक तुकडे करून घेतलेले गरे, एक वाटी गूळ, एका नारळाचं ओलं खोबरं, एक चमचा वेलची पावडर, जायफळ आणि काजूचे तुकडे. चुलीवर एक कढई ठेवूया, त्यात 2 चमचे साजूक तूप घालूया. गूळ घालूया. गूळ व्यवस्थित वितळलेला आहे, त्यात फणसाचे गरे घालूया, कापून ठेवलेले. व्यवस्थित मिक्स करूया. गरे गुळात व्यवस्थित मिक्स झालेले आहे, त्यात खोवून ठेवलेलं खोबरं घालूया. मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या गुळात पाणी आहे ते आटवून घेऊया. गूळ, खोबरं, काप्या फणसाचे गरे व्यवस्थित असं सारण तयार झालेलं आहे. त्यात हे काजूगर घालूया, तुकडे करून ठेवलेले. वेलची पावडर घालूया. जायफळ किसून घालूया. मिक्स करून घ्या. सारण उतरून घेऊन एका बोलमध्ये
थंड व्हायला ठेवूया. चुलीवर मातीचं पातेलं ठेवलेलं आहे, त्यात पाणी घालून गरम करून घेऊया. 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एका परातीत ओतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया आणि गऱ्यांची पेस्ट बनवलेली थोडी थोडी घालून हे तांदळाचं पीठ मळून घेऊया. गऱ्यांची पेस्ट बनवलेली पिठात घालून मळून घेतलेली आहे. आता थोडं पाहिजे तर पाणी घालायचं, थोडं थोडं असं. आणि घट्टही नाही एकदम पातळही नाही, असं हे पीठ मळून घ्यायचं. गऱ्यांची पेस्ट आणि तांदळाचं पीठ मिक्स असं करून थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. फणसाची पानं व्यवस्थित पुसून घेऊया आणि हे पुढे देठ असतात ते असे कापायचे आणि हिरांचे तुकडे करून ठेवलेले असा द्रोण बनवायचा. आणि असा हा हिर टोचायचा. तुमच्याकडे हिर नसले तर तुम्ही टूथपिक पण घेऊ शकता आणि असे द्रोण बनवायचे. द्रोण बनवलेले आहेत, त्यात हे मळून ठेवलेलं पीठ असं लावायचं. त्यात गच्च असं सारण भरायचं. वर थोडं असं पीठ लावायचं आणि हा द्रोण आहे तो बंद करायचा. असे सर्व द्रोण बनवून घेऊया. वर असं थोडं पीठ असं लावायचं आणि झाकून घ्यायचं. सर्व द्रोण बनवून तयार झालेले आहे. एक चाळणी घेतलेली आहे, त्यात हे द्रोण व्यवस्थित असे ठेवूया. चुलीवर मातीच्या पातेल्यात पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यावर हे चाळणीतले द्रोण ठेवूया फणसाच्या गऱ्यांचे आणि झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं वाफवून घेऊया. 20-25 मिनिटं झालेली आहेत. छान असे काप्या गऱ्यांचे द्रोण बनवलेले तयार झालेले आहेत. उतरून घेऊया. आता हे चाळणीतले काढून थंड व्हायला ठेवूया. छान असे काप्या फणसाचे द्रोण तयार झालेले आहे आणि अशी माझी आजी बनवायची असे दोन, हे दोणे पण म्हणायची त्याला. आणि हे दोणे तयार झालेले आहेत, पाहू शकता. गरम गरम आहेत. असे मोडायचे आणि वर अशी साजूक तुपाची धार पण सोडायची. आज आपण पारंपरिक असे फणसाच्या गऱ्यांचे म्हणजेच काप्या फणसाचे द्रोण बनवलेले आहेत. त्यांना गोव्यात फणसाचे दोणे पण म्हणतात आणि हे आज आपण बनवलेले आहेत. छान असे तयार झालेले आहेत, पाहू शकता. अजून पण पाऊस आलेला नाही, भरपूर असे बाजारात फणस भेटतात. प्रत्येकाच्या परस बागेत पण कापे फणस आहे. तुम्ही पण असे दोणे बनवा आणि कसे झाले नक्की मला कमेंट करून सांगा. आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.